काय दवा सुंदर ना माय बाई हे काय माय या मरेल मुर्द्याले आम्हाला पुढे जाऊन होतं काय अटे माईला दिसलं का त्याने का सकू काय बोल राहिली इतकी मिरकू पाहिलं बाई कांताबाई पाहिलं आता हा कोण आहे तर मा इंदार बसला ना बाई याचे काय डोळे फुटले होते काय मान्य का झाले जरा पुढे सरकला असता काही झालं असतं का त्याचे काय हात पाय मुडले असते काय पाहिलं पाय पाय सांग म्या एक एक खुटली आणली व एवढ्या तानाची पण पाय हा खुटलीवर बसला एक भारा खराब केला यानं मला काय बोलून राहिली काय संडास केली का खुटलीवर पाय हो बाई आता भाराभर खुटले आहेत ना खुटलीवर नाही खुटले नाही दिसले का त्याला बरोबर पाहिलं असं कुठं ना नाही तर कुत्रं गित्र अशी नाही ना माय आता कुत्र्यात आणि माणसात फरक नाही समजत काय पाहिलं आता धैदे वैकून राहिलं ते सांग आता एक भारा खराब केला मला आता काय लावा आम्ही चुलीत काय लावा सांगा पेटवणार काय घ्या आम्ही रातचं पाठचं असेल बाई ते अंधारात काही कोणाला दिसलं नशील काय बाई कांताबाई रातचं पाठचं मला दरवर्षीचं जायला जागा माई जागा सोडून राहिली लोकांनी इंनाची हे कोणातरी कौतकायच्या वाणी केलं हे की पुढच्या वर्षीपासून टाकलं नाही पाहिजे म्हणून हो रात्री माझ्या घरचा कल्ला करत आहे बा कोणी अटी बसला होता तर मला वाटते त्यालाच कल्ला करे व पुढे होय तोच असेल मग तो हो बरोबर आहे तो मला गाई बांधतो की आम्ही गाईच्या जाग्यावरच बसला होता पहिले तर आम्हाला पुढे लोटला तर तो पाहता इंदार येऊन बसला मग तू म्हणतो बाई कांताबाई पण हे कोणतरी कौतकायच्या वाणीच केलं हे की हे आमची जागा आहे की नाही हे आम्हाला सरपंचानं इंधन टाकायला जागा दिला तर हे त्याच्या डोळ्यात सोलून राहिली हे कोणाला तरी हे अडसठ त्याचं इंधन ठेवायचं होतं म्हणून हे आमची जागा सोलून राहिली म्हणून हे कोणातरी कौतकायच्या वाणी केलं त्याला वाटते निरा पुरं गाव आमच्याच ताब्यात राहिलं पाहिजे पाहिलं आता उशिक्त जागा आहे मग घरामागं आहे ना एकटं ते तेवढे बी सैन्य होऊन राहिलं त्याला बरंच झालं माय लवकर लक्ष केलं तर आलं नाही तर हातगीत भरला असता अरे कावशे दिले असते तुला हातगीत नाही भरला पण बरं मला लक्ष केलं लवकर नाही तर हातगीत भरलाच असता बाई आता थांब मला माहीत तर पडू दे फक्त त्याच्या घरातच नेऊन टाकतो मी हा भाराचा भारा अरे शंकर काय त्या घराच्या मग आवाज येऊन राहिला बायचा काय कलकल चालू तिकडे अरे त्या सकूबुटीच्या त्या खुटल्यावर इन्नावर कोण रात्री परसाकडे गेलं त्याचंच ते माजून चालू आहे तिकडे सांगा आता इन्नाईवर बसायची जागा आहे काय कुत्र्यासारखंच लावलं निरा टांगवर केली की आता एवढं अकरा आहेत अकराच जात जा ना बाबा इन्नाईवर कायले बसता रुतींना हाना का एखाद्या दिवशी रातचं पाईटचं काम आहे ते एखाद्याला रात्री आलीशीन जोऱ्यानं नाही तर पाईट आलीशीन ते तेवढ्याच त्या प्लेटमधलं आहे ते काम अरे रातचं पाईटचं उडं नाही असेल तरी मग खाली पाहायचं काही कळब्याचं फन आहे बा काही एखादं गांजर गवत आहे काही रुतीन बा काही इंधन आहे काही घेंदन नाही डायरेक्ट बसणंच तसंच आहे मग ते शस्त्रा भाऊ फ्रेशर आलं की तरी काही घेंदन नसते की कोणाचं इंधन असो की काही असो कोणाचा आयले बा विषय आपला जाय वाटते गल्या रातचा हा आपणच तर बसलो होतो वाटते बाबा सकूबुद्धीच्या मग घराच्या मागं अले इंधन होतं काले बापा तर ती साक अले झालं बुद्धीचा सत्यानाश झाला आता बुद्धी आणते भाऊ माझून आणून राहिलीशीन बुद्धी बलत झालं बापा त्याला म्हटलं दिंडी संग येतो मी बी कसंही त्या दिंडी संग गेलं तर आपल्याला तर हे चाललं जाईन नाही तर मग आपल्याला जे हे लातीवालं ऐका नाही काय म्हणतात हे दोघं जण तर कोणाला छातून राहिली बुटी काय माहीत बा जोरजोऱ्याने छातून राहिली कोण असेल दुसरा आता माणिकचाच राग करते बुटी त्याच्या घरा इकडेच पाहू छातून राहिली का रे बा जमते का रे माणिकोल जाते का रे जमते वाटते का रे पाहा लागेन आता उद्या तर आपण चाललोच तिकडे आता तिकडून आल्याला पाहू काय होते तर निर्मला माहित आहे की तुला बाहेर काय चालू आहे तर नाही वाट्या बाई मला नाही माहीत काय चालू आहे सांगा ना अहो हे सखी नाही का सखीच्या इंनावर आता कोणी संडासून गेलं ते धूम माझं आणून राहिली बाहेर तर माहीत नाही का लागे आवाज आला नाही का तुले नाही बा आम्हाला काही आवाज नाही आला या कूलरच्यानं म्हणजे माझं आणून राहिली का ते तिच्या इंनावर काय कोणाचं नाव घेऊन राहिली वाटतं बाई ते आता तुले काय माहीत नाही काय ते फक्त एकाचं त्या घरच्या बुवाचं माणिकचंच नाव घेऊन राहिली ते म्हणते दुसरा कोण असेल हाच असेल यालेच सोलून राहिलं म्हणते मा इंधन याले तर म्हणते त्या दिवशी सरपंचाला जागा दिली त्या दिवसपासून याले सोलून राहिली आणि ती माही जागा आणि मा इंधन मागाई म्हणते मा पोराई सायकल उभी होती तर 5 पंक्चर करून ठेवते आणि त्या सायकलीत हाच असेल म्हणे याले जमतात म्हणे असे बायले का मग घरघुश्यान काही बोलत जाय बाई ते निरा आणि बायातले कामं जमतात म्हणे निरा बायकोचा पदर सोडतच नाही ते निरा माग बायातल्याच गोष्टी करते आणि बायातच कामाला जाते म्हणे बापा आता इतकी बोलून राहिली का ती आम्हाला काही आवाज नाही आला म्हणणार पाहिजे बाई नाही तर सांगशील बापा माया तो चांगला आहे म्हणून सांगितलं नाही तर करशील सांगितले टांगे नाही वाट्या बाई तुमचं नाव सांगणार आहे का मी तुम्ही काही टेन्शन नका घेऊ बरं सांगितलं मला तर बरं बा काना टाकलं तर आता पाहिजे ना मी थांबणं सांगेन ना तिले तिच्या घरात कसं पाणी जाते मग घरातून पाईपलाईन आहे तिची तिला मग सांगेन ना सकाळी नळ नाही आले की नाही मग सांगेन तिला कसा बाहेर आहे कसे बाहेरले कामं जमतात तर मानवरेले आता तुम्ही सांगा आजी बाई घरी राहायपेक्षा बाहेर आलं चालत नाही का आता माझ्या घरच्या बाने जमत नाहीत म्हणून गड्डे खणणं सलापर जाणं ट्रॅक्टरवर हिंडण रेती भरणं आमच्या घरच्या बाच्यानं काही इतकं जमत नाही म्हणून बाहेर येते तर हिला काय सोलून राहिलं इतकं म्हणा आता
पोराच्या वाणी ह्याला ट्रॅक्टरवर दारू पिऊन तर ट्रॅक्टर चालत नाही ह्याला पडत तर नाही ना इकडे तिकडे बाय आलं तर काय इतकं तिला काय वाटून राहिलं तिला काय बायचं इतकं हे आहे काय आम्हाला सल्लं असतं तिचं इंधन तर आमच्या घरातून तिनं लाईनची वायर नेलाय आमच्या जागेतून तिनं नळाचा पाईप नेलाय आम्ही नेऊ दिलं असतं काय पण ते जाणून असे ते जाणून हे हेकळपणा करते आता घे ना दाबून थांबला ना मा घरच्या बॉल येऊ दे तिची वायर कट करतो आणि तिचा नळे फोडून टाकतो माझ्या घरात चला बापा मावाची पिला गेली बापा भले गेली त्या माणिकवर तो पायात बशीन आता बापा त्याची बायको गिको बांधू लागते आपलं कोण होतं ती बांधायले एक तर माझी बहिणी नाही आता भली चला आता दिंडीत जायला बोलते बापा मस्तपैकी तंग खायला बोलते तिकडेच आणि संध्याकाळी आल्याला पाहू काय होते तर अरे कोण होतं ताई नावर ताई आजी सकाळी ना कल्ला कल्लाचा कोण खराब केलं ताई इंधन अरे बाबा रात्रीचं काय माहिती आम्हालाच काय माहिती आहे आम्ही घरात झोपेल होतो सण कुलाच्या हवेत कुलाला नको ते आम्हाला हवा ते काय ते बहीण ते कोणा कळून गेला सकाळ माझी दिसलं ते माझ्या कल्ला कळत आहे मग की बापूच्या मध्ये बसून असं कोणी केलं नाही पाहिजे म्हणून झालं बस तेवढा कल्ला हल्ला तेवढ्या कोणी काय ऐकत असते का कोणी अरे बाबा म्हटलं अशी अद्दल घालावं लागते की पुढच्या वालीपासून केलं नाही पाहिजे म्हटलं त्यानं माझ्या आजीनं घालती पण एकदा लागतात मग आईच्या आईनं काय केलं माहिती आहे काय असंच माझ्या आजीच्या गवल्या होत्या बाहेर गवल्यावर कोणतरी असंच काहीतरी केलं तर माझ्या आजीनं माहिती काय केलं त्या माझ्या आजीनं त्याच्यावर मिलकूट टाकलं होतं मिलकूट मीठ असं 2-3 ॲटम टाकले होते आणि बशा काहीतरी असा मंत्र मारला होता बाबू म्हटलं डायलेक्ट माझी आजी म्हणे माहिती आहे का काय झालं त्याला तर माझी आजी म्हणे त्याचा मागून म्हटले त्यान पेटला होता डायरेक्ट पेटला होता हो आपली आजी डेंजर आहे तू बी तसंच करायला होता आजीले मग काय कसा डबलच्या वालीने येईन तो तादाली अरे शलीत लावतो अरे बापले जमलं होतं रे कसं जमलं होतं गेलं तर माल्यावरचं माणिकवर आता हे उकरल्याचं पोत्त करायला लावते वाटते काहीतरी मिलची पावडर काहीतरी बोलून राहिलं ते कळते वाटते बापा आता ऐकते वाटते बापा हे पोत्तन सांगते वाटते बापा याच्या आजीले पाहिले असं केलं का आजीनं अरे बापले मग त्याला काही मजा आली की नाही आजीले करायला लावू तसंच करायला लावू बाबू मला आजीच्या म्हटलं नादीच नाही लागत कोणी बाबू कधी क्रिकेट खेळता चंदू आला की नाही माझी देतच नाही म्हटलं कोणी लागला चंदू इतकी डेंजर आहे माझी म्हणून तर भाऊ म्हटलं आम्ही जात नाही जास्त करून शिव देत नाही ना म्हणजे बुद्धी आणि कोणी लेकरं शिव देत नाही तिच्या घरी गेलं की म्हणून आम्ही जात नसतो घरी म्हणून तसं करायला लागते ते लोकांना पाहिलं बा आता गेलं बघा आजीनं बोला आपण की नाही तिकून आलो आता दिंडीहून की मग आजीला सांगतो मी आजीला सांगेन म्हणेन की कितनाच्या आजीनं आता केलं तर म्हणेन पाय कसं झालं म्हणेन मग पाय मग कसं माझी आजी कळतेच तसं मग वैखू आला जिंदाला पाहतो कोण आहे तर काय आहे कथा आहे तर शेजालीत माझी अशी झालीच होता त्याचं माझी काही पते ना माझी काही त्याचं पाणी नालीनं जाऊन देत जाय म्हणून त्यानं तसं केलं गवळीवर हे केलं म्हणून मग माझीनं तसं केलं त्याला हे लगाचं कलच ना हे खूपच बदमाश पोलगा आहे लगाचं मला माहीत नाही लगाचं याच्या 2-3 दिवस बघायला चाललेले मी न पाय काय सल्ला देऊन राहिलं हो पण याले काय माहीत आहे की आपण की कोण नाही जाऊ दे बा आता काय आपल्याला काही समजतही नाही एकतर काय कसं कला तर काही याचा इलाज अशी नस ना काही नाही कोणाला तरी विचार लागेल आपल्याला चांगली चौकशी कला लागेल याच्या बाल्यात नाही तर मग बाबा या बुद्धीचे पाय धरा लागतील बाबा नाही तर काय गलतं दुसरा इलाजच नाही कुठे आपला पॅन घेऊन पेटला तर काय गलतं बाबा तो कितना काय सांगून लागलं भाऊ त्याले हो किती थांबून गेल्या दत्ते मामा सांगून काही बा हा विधू म्हणते मला पुले पाहिजे म्हणते दादा मी म्हणते पुलच्या जितावर बसले म्हणते मला मागं वांत्या होतात म्हणून म्हटलं त्याले बाबू पुलच्या जितार मत आले वांत बत्ता खाणे म्हटलं दत्ताचे मामा बत्तीन तर दत्ते मामा गेल बतू देतीन तर माझ्यावर पाहिले सायचं बेजा हुशाला गेलं का माणसासारखं बाता विषय बाजूला बा येणं तर जाऊ दे बा आता नाही सांगत त्यांचं आपण ऐकला तर कधीच की नाही